विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमातील जो मराठीच्या प्रश्नपत्रिकेच्या काल बघितलेल्या आपण स्वरूपामध्ये विभाग 4 भाषा अभ्यास विभाग आहे, तो भाषा अभ्यास विभाग म्हणजे अर्थातच व्याकरण, त्यातला भाषा अभ्यास विभाग हा प्रश्न 4 अ मध्ये जे पाठ्यपुस्तकातील व्याकरण आहे इयत्ता 10वीच्या, त्यातील समास हा जो घटक आहे 2 गुणांसाठी आहे. त्या 2 गुणांसाठीच्या असलेल्या घटकाबद्दल आपण काही माहिती पाहणार आहोत. समास म्हणजे शब्दातील जे मराठी भाषेमध्ये 2 किंवा 2पेक्षा अधिक शब्दांच्या एकत्रीकरणास समास असं म्हणतात. आणि समासाचे प्रामुख्याने 4 मुख्य उपप्रकार आहेत. त्यात अव्ययभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुव्रीही समास. आता हे समास आपण सर्वप्रथम ओळखायचे कसे, किंवा कोणता एखादा शब्द दिला तर तो कोणत्या समासाचं उदाहरण आहे हे नेमकं कसं ओळखायचं, तर त्यासाठी बघा की कोणत्याही समासाच्या प्रकारात 2 वेगवेगळे पद असतात. एक प्रथम पद, दुसरं पद, किंवा पूर्वपद म्हणजेच प्रथम पद, दुसरं पद म्हणजे उत्तर पद. मग अव्ययभाव समासामध्ये पहिलं पद महत्त्वाचं असतं, तत्पुरुष समासामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं, द्वंद्व समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची असतात, आणि बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदं महत्त्वाची नसून एका तिसऱ्याच पदाचा बोध होतो. त्यावेळी त्या समासाच्या प्रकाराला बहुव्रीही समास असं म्हणतो. आता समासाची व्याख्या आपण बघितली की सर्वप्रथम तुम्हाला बघितल्यानंतर कळलं असेल की मराठी भाषेमध्ये 2 वेगवेगळे शब्द असतात. उदाहरणामध्ये दही आणि भात हे 2 स्वतंत्र शब्द आहेत. दही टाकून केलेला भात किंवा दही आणि भात, हे दही भात म्हणत असताना जे मध्ये अनेक शब्द येतात ते मधले शब्द सोडून आपण सुरुवातीचा आणि शेवटचे शब्द घेतो. अशा 2 शब्दांचं एकत्रीकरण करून आपण दही भात हा शब्द म्हणतो. असेच दुसरं उदाहरण बघा की कांदे पोहे. मग हे म्हणत असताना कांदे घालून केलेले पोहे असं म्हणण्याऐवजी आपण काय करतो की कांदे पोहे असे 2 शब्द एकत्रीकरण करतो, आणि अशा या शब्दांच्या एकत्रीकरणाला समास असे म्हणतात. इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये समास या घटकाच्या उपप्रकाराबद्दलची माहिती आपण या तासिकेमध्ये पाहणार आहोत. बघा की समासाचे जे मुख्य प्रकार आहेत त्याचे उपप्रकार इयत्ता 10वीच्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. म्हणजे अर्थातच तत्पुरुष समासाचे उपप्रकार, द्विगु समास, कर्मधारय समास हे आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहे, आणि द्वंद्व समासाचे सुद्धा उपप्रकार आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत, जे की समाहार द्वंद्व, वैकल्पिक द्वंद्व समास आणि इतरत्र द्वंद्व समास असे द्वंद्व समासाचे उपप्रकार सुद्धा आपल्या अभ्यासक्रमामध्ये आहेत. ते आपल्याला क्रमाक्रमाने अभ्यासायचं आहे. त्यातलं बघा की आपण आजच्या तासामध्ये तत्पुरुष समासाच्या उपप्रकाराबद्दल माहिती पाहणार आहोत. तर तत्पुरुष समास कशाला म्हणायचं की ज्या सामासिक शब्दातील अर्थाच्या दृष्टीनं दुसरं पद महत्त्वाचं असतं त्यास तत्पुरुष समास असे म्हणतात. आणि हे तत्पुरुष समास अर्थाच्या दृष्टीनं पहिल्या पदापेक्षा दुसऱ्या पदाला अधिक महत्त्व प्राप्त झालेलं असतं. आणि समासामध्ये कोणत्याही समासात 2 पदं असतात, जे की आपण अगोदर सुरुवातीला बघितलेलंच आहे. पहिलं पद म्हणजे पूर्वपद आणि दुसरे पद म्हणजे उत्तरपद. मग आता द्विगु समास कशाला म्हणायचं की ज्या सामासिक शब्दातील प्रथम पद हे संख्या विशेषण असतं आणि दुसरे पद नाम असते, त्या समासाचा आपण द्विगु समास असं म्हणतो. आणि हा द्विगु समास कर्मधारय म्हणजे अर्थातच तत्पुरुष समासाचा उपप्रकार कर्मधारय समास, आणि कर्मधारय समासाचा उपप्रकार द्विगु समास हा आहे. आता द्विगु समासामध्ये कोणताही शब्द द्विगु समासाचा आहे का नाही हे कसं ओळखायचं. उदाहरणार्थ बघा त्रिदल. म्हणजे काय? 3. दल म्हणजे विभाग. तर या 3 विभागांचा समूह. मग ज्यावेळी या शब्दाचा विग्रह करत असताना पहिलं पद संख्या विशेषण येतं, आणि त्या दलाबद्दल विशेष माहिती सांगायलेला शब्द कोणता आहे? 3 दल आहेत म्हणून ते विशेषण आहे, आणि संख्या सांगायला म्हणून संख्या विशेषण आहे. तर संख्या सांगणाऱ्या या समासाच्या प्रकाराला द्विगु समास असं म्हणतात. आणि बघा दुसरं उदाहरण पंचार्थी म्हणजे 5 आरत्यांचा समूह. 5 ही संख्या झाली, विशेषण आहे, आणि दुसरं पद काय असतं? नाम असतं. मग हे जे 5 आहेत, 5, 8, 7, 8, त्यामध्ये सप्ताह आहे, नवरात्र आहे, चौक आहे, त्यानंतर आठवडा आहे, असे
असे हे समासाचे प्रकार. म्हणजे जर नामाच्या अगोदर वापरलेलं विशेषण असेल तर त्याला आपण अधिविशेषण सुद्धा म्हणतो, जे की विशेषणाच्या प्रकारामध्ये आपण इयत्ता 8वीच्या स्कॉलरशिपच्या व्याकरणाच्या भागामध्ये आपण अभ्यासलेलंच आहे. त्यानंतर दुसरा भाग आहे तत्पुरुष समासाचा, कर्मधारय समास. ज्या तत्पुरुष समासामध्ये दोन्ही पदं एकाच म्हणजे प्रथमा विभक्तीमध्ये असतात त्यास कर्मधारय समास असं म्हणतात. जे की आपण विभक्तीच्या वेळी बघितलं की एकूण मराठीमध्ये 8 विभक्ती आहेत, त्याचे 8 वेगवेगळे प्रत्यय आहेत. त्यातले प्रत्ययावरून आपण त्याचं विभक्ती कोणत्या विभक्तीची आहे ते आपण ओळखू शकतो. उदाहरणार्थ बघा, पीतांबर आहे तर आता पीतांबर हे ओळखायचं असेल तर त्याचा विग्रह पिवळे असे. वस्त्र, पिवळे हे विशेषण आहे आणि वस्त्र हे नाम आहे. पहिलं पद विशेषण आणि दुसरं पद नाम असतं. पण पिवळे या शब्दाला कोणत्याही विभक्तीचं प्रत्यय नाही आणि वस्त्र या शब्दाला कोणत्या विभक्तीचं प्रत्यय नाही. आणि असे हा जो शब्द वापरलेला आहे ते दोन शब्द जोडण्यासाठी वापरलेला आहे. मग अशा दोन्ही पदाच्या शब्दांच्या अखेरीस विभक्ती प्रत्यय नसेल तर त्यावेळी त्याला कर्मधारय समास असं म्हणतो. बघा, नरसिंह, सिंहासारखा नर या दोन्ही शब्दामध्ये विशेषणालाही विभक्ती प्रत्यय नसतं ना नामाला सुद्धा विभक्ती प्रत्यय नसतं. तर पुढचा शब्द अजून एक बघा, पुरुषोत्तम, उत्तम असा पुरुष. पहिलं पद विशेषण, दुसरं पद नाम. आणि दोन्ही शब्दाला दोन्ही शब्दांना उत्तम या शब्दाला सुद्धा विभक्ती प्रत्यय नाही आणि पुरुष या शब्दाला सुद्धा विभक्ती प्रत्यय नाही. तर दोन्ही पदाला जर विभक्ती प्रत्यय नसेल तर त्यावेळी त्याला कर्मधारय समास असं म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेमध्ये तुम्ही अभ्यास करत असताना तत्पुरुष समासाची व्याख्या, तत्पुरुष समासाचे उपप्रकार, द्विगु समास, कर्मधारय समासांच्या व्याख्या, पहिले पद दुसरे पद कोणते असतात त्याचा विग्रह आणि या दोन्ही समासाच्या उपप्रकारांबद्दल उदाहरणं घ्या. ते उदाहरणांचं स्पष्टीकरण, दोन्ही पद विग्रह करा आणि त्यातलं पहिलं पद कोणतं आहे, दुसरं पद कोणतं आहे उदाहरणादाखल दिलेलं आहे तुम्हाला. पीतांबर आहे, पिवळे असे वस्त्र, नरसिंह, पुरुषोत्तम हे कर्मधारय समासाची उदाहरणं होती. आणि त्रिदल, पंचार्थी, नवरात्र हे द्विगु समासाची उदाहरणं. दिलेल्या उदाहरणं कसं स्पष्टीकरण दिलं त्याप्रमाणे तुम्ही सुद्धा आज सोडून बघायचं आहे. चला तर मग भेटू उद्याच्या व्हिडिओच्या वेळी. समासाचा जो पुढचा प्रकार आहे की द्वंद्व समास आणि द्वंद्व समासाच्या उपप्रकारांच्या वेळी. सर्वांना पुनश्च एकदा धन्यवाद.